अचानक प्लॅन बनवायची तुझी सवय अजून काही गेली नाही ना? ऑफकोर्स येणार आहे. दुसरं ऑप्शन काय आहे माझ्याकडे? राईट. हो, तसंही मी पुन्हा कधी येईन इथे मला माहिती नाही. येस, भेटूया आणि दिवसभर गप्पा मारू. हो, तसंही आता मी लवकरच जाणार आहे आणि परत कधी येईन इंडियात आय डोंट नो. येस, लेट्स कॅच अप. वेटिंग टू सी यू. येस, काजलच्या घरी. ओके, बाय. आज काय स्पेशल प्लॅन वाटतं? डू यू रिमेंबर माय फ्रेंड काजल? आज तिचा बर्थडे आणि आम्ही सगळे तिच्याकडे भेटतोय. दॅट फ्रेंड काजल, ही ना ती यंग अँड गॉर्जियस. चल ना, मी पण येतो, फ्लर्ट करेन तेवढंच. नॅक, स्टॉप इट. ओ गॉड, पण आज तर जाई येणार आहे आणि आता मी हे फिक्स अप केलंय. आता काय करायचं? ठीक आहे ना, कॉल कर आणि सांग तिला की आज येऊ नको म्हणून, तेवढाच ब्रेक मिळेल. नो प्लीज, आय कॅनॉट डू दॅट. जर मी जाईला सांगितलं की तू आज येऊ नकोस तर ती त्या क्रेझी केतकर कडे जाईल आणि त्यांचं काम कम्प्लीट करेल. अँड आय कॅनॉट टॉलरेट दॅट. मॉम, नाही. अगं पण लाईक, तू एक काम कर, तू आज दिवसभर घरी थांब आणि तू तिला इथेच थांबवून ठेव. म्हणजे तिच्याशी गप्पा मार, पण तिला जाऊ देऊ नकोस. दिवसभर? हो, म्हणजे आधी कामाचं बोला सगळं डिटेल मध्ये, मग इतर गप्पा मारा. कम ऑन नायक, यू बोथ आर सेम एज पीपल. लिसन टू सम गुड म्युझिक, वॉच सम वेब सिरीज. तिला गुंतवून ठेव ना, पण तिला जाऊ द्यायचं नाही. नाही, पण सिरियसली आम्ही दोघंच घरी राहिलो तर चालेल ना तुला? त्यात काय एवढं? फक्त मेक शुअर की ती इकडनं जाणार नाही. दिवसभर तिला इथेच थांबवून ठेव. टेक केअर ऑफ हर, लुक आफ्टर हर. ओके. बोला देशपांडे. जरा विंडो मध्ये या मिस केतकर. बर. बोला. तुला एक सांगायला फोन केलाय. वाईट वाटून घेऊ नकोस, बट आज माझी आणि जायची डेट आहे. हो का? नाही म्हणजे आता तू आणि ती जाई डेटवर सुद्धा जायला लागलात का? ऑफकोर्स, शी लाइक्स माय कंपनी. पण त्या जाईला आज वेळ नाहीये रे. म्हणजे तुझ्या आईंनी बोलवलंय, परत इथे आप्पांकडे पण काम आहे. तिला नाही वेळ मिळणार डेटवर वगैरे जायला. त्याने खूप वेळ आहे तिच्याकडे. मॉम आज तिच्या फ्रेंड्स कडे जाणार आहे आणि डिग्सला मी मूवीला पाठवतोय. सो इट्स जस्ट मी अँड जाई इन द हाऊस. म्हणूनच तुला फोन केला, नाही तर तू येशील आम्हाला डिस्टर्ब करायला. हो का? ठीक आहे, नाही येत तुम्हाला डिस्टर्ब करायला. नाही, तू नको येऊस, पण जायला येऊ दे. हल्ली तुला सई नकोच असते ना? हा, आय थिंक ना मला आता जाईच जास्त आवडायला लागली. शी इज सो ब्युटिफुल. हो का? जाई आवडते जास्त? मग ठीक आहे, आज कुणीच येणार नाही. सई येणार नाही आणि जाई सुद्धा येणार नाही. नाही नाही, असं करू नकोस. बघ, मला सईच आवडते म्हणून जाई आवडते ना. कळतंय का तुला व्हॉट आय एम ट्राइंग टू से? मला एकच कळतंय. काय? मला तू खूप आवडतोस. मला पण सईच खूप आवडते. चल चल, आता खोटं बोलू नकोस. अरे खरंच, तुझ्या स्माइलची शपथ. I'm dead. अरे, हे स्माइल आहे ना तुझं, इट गिव्स मी बटरफ्लाईज एव्हरी टाइम आय सी इट. थांब, मी फोटो काढतो. स्माइल. नाईस. What's going on? What are you doing? याला मराठीत छायाचित्रण असं म्हणतात. पण माझ्या घराचे फोटो का काढताय? बघा, ताजमहल आहे छायाचित्र काढायला? नाहीये ना, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्याच घराचे फोटो काढत होतात. आता पाहिलं मी. अजिबात नाही, मी आकाशाची छायाचित्र काढत होतो. I always knew that you can play some cheap tricks. पण तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन काहीतरी कराल हे आजच कळलं बाबा. तुला काय समजायचं ते तू समज. आय थिंक आय हॅव टू कॉल द पोलीस. बोला बोला. पोलिसांना आणि मला दोघांनाही सवय आहे. माझ्या विरुद्ध लोक तक्रार करतच असतात, पण पुढे काहीच होत नाही.
कारण पुरावाच नसतो ना कुणाकडेही माझ्या विरोधात. शेमलेस. थँक गॉड, थँक गॉड. 25 वर्षांपूर्वी तुमच्या मुलाला रिजेक्ट करायची बुद्धी देवानी मला दिली, नाहीतर रोज हे सहन करावं लागलं असतं. उलट माझा मुलगा वाचला म्हणून मी रोज देवाचे आभार मानत असतो. तू जर गळ्यात पडली असतीस तर माझ्या कुटुंबाचं वाटोळं झालं असतं. यु नो व्हॉट, सकाळी सकाळी तुमच्याशी आर्ग्यू करून आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल माय एंटायर डे, बट हेन्सफोर्थ जस्ट कीप दिस इन माइंड. माझ्या घराचे फोटो काढायचे नाही. दिस इज द फर्स्ट अँड द लास्ट वॉर्निंग. 1 कोटी रुपये जरी कोणी मला दिले ना तरी तुझ्या ह्या घराची छायाचित्र मी काढणार नाही, लक्षात असू दे. डिग्स, कसा दिसतोय मी? एक नंबर दिसतो बाई. पण तुला एवढं तयार व्हायची काय गरज आहे? आपली वहिनीच तर येते, तिला आधीच पटवलंयस तू. आज जाई येणार आहे, सई नाही. जाईला इम्प्रेस केला पाहिजे ना. हे बघ बाई, ते काही असलं ना तरी मुलगी पटवण्यासाठी तुला एवढं रेडी व्हायची काय गरज नाही. तर कोणत्याही मुलीकडे फक्त असं 2 सेकंद बघितलंस ना की मुलगी लगेच घायाळ. तरी पण जाईच्या मॉडर्न एलिगंट लुकला मी मॅच केला पाहिजे ना. बस का भाई, तू आधीच इम्पोर्टेड पीस आहेस आणि फॉरेनर सगळे ना चिकनीच दिसतात. त्या आप्पांसारखं तुम्हाला फॉरेनर समजू नको. आय एम एन इंडियन. अच्छा, बर. हॅलो, व्हॉट्सअप गाईज. या मिस जोशी, बसा. यू वेलकम. मिस्टर कदम, पाणी आणताय ना? हे घ्या मॅडम. थँक्यू. मग वहिनी, आज तुझ्यासाठी स्पेशल काय बनवू सांग? नाही डिग्स, विल मॅनेज. मी नूडल्स बनवीन. ए भाई, आपण आहे ना, तू कशाला टेन्शन घेतो? मी बनवतो लगेच. हा, तुम्ही बसा कामाचं बोलत. मी 3 पर्यंत काउंट करेन, तोपर्यंत तू गायब झाला पाहिजे. 1 2. बघितलं, घाबरला बिचारा तुला. So आता it's just you and me. So shall we begin the work? या शुअर. तर तुम्ही तुमच्या नवीन बिल्डिंगचे प्लॅन बघितले का मिस्टर देशपांडे? नाही, एवढ्या लांबून काहीच दिसत नाहीये. ओके, तर सुरुवातीला आपण या प्रपोजल मध्ये आपण फक्त जवळ बसायचं. बघ नचिकेत, वेड्यासारखं करू नकोस, लांब बस. तू समोर असलीस की तू सुचतो वेडेपणा. काय करू? अच्छा, वेड्यासारखं करू नकोस. मला ना तुला बघून भीती वाटायला लागली हल्ली. भीती माझी? सच एन इनोसेंट काय, माझी कशाला भीती वाटते? एक काम कर ना, तू सईला विचार, ती सांगेल तुला मी किती चांगला आहे ते. नाही, सईशी बोलावं लागणारच आहे मला, कारण आपणची अशी इच्छा आहे की आम्ही दोघींनी एकमेकांना भेटावंच. चांगल्या मूड मध्ये घेतलंस ना आपणचं नाव, मूड किलर. नचिकेत, खरं सांग, मला तुझ्या या मूडची ना खूप भीती वाटते. खरंच. ते सगळं जाऊ दे, आता मस्त तुझ्यासाठी कॉफी करते. म्हणजे कॉफीचा एक घोट घेतला की तुझा हा मूड परत येईल. आलेच. माझा मूड कॉफी पिऊन नाही, तुला कॉफी बनवताना बघून येईल सई. अँड फॉर अ चेंज आज तू चहा कर, चहा पिऊ आपण. बरं. किती निष्पाप आणि निरागस वाटतंय हे कांगारू सगळ्यांना, पण आज याचं खरं रूप कळेल. इतके पुरावे गोळा करणार आहे मी, एवढ्या देव जरी ह्याचा वकील म्हणून आला ना तरी वाचणार नाही हा बाजार मुलगा.
माहिती नाही, पण आज सकाळपासून खूप भीती वाटते. माझ्या सई नचिकेतवर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस रे बाबा. नमस्कार. हो, तुमच्याकडेच गेलेत. आले नाहीत? अहो, मला तर सांगून गेले की गोखल्यांकडेच जातो म्हणून, गृहसंकुलाच्या हिशोबाच्या कामासाठी. बरं बरं, मी बघते. हा, नमस्कार. गोखल्यांकडे जातो सांगून गेले कुठे? अरे काय चाललंय नचिकेत, बाजूला हो. फ्लॉवर स्मेल. नचिकेत, बिहेव युअरसेल्फ. चहाचा वास चांगला येतोय असं म्हणतोय मी. अच्छा, तू काय म्हणतोयस, त्याचे काय अर्थ निघतायत हे सगळं कळतंय हा मला. मग अपोज कशाला करते? तुला कळत नाहीये का? नाही कळत. एक्सप्लेन कर. एक्सप्लेन कर. आता कळलं मी का अपोज करते ते. देर इज अ राईट टाइम फॉर एव्हरीथिंग मिस्टर देशपांडे. घ्या चहा घ्या. एक मिनिट, कुठला राईट टाइम? चल सांगते, चहा घेऊया चल. वा, छान झालाय चहा. आज मला सईची खूप आठवण येते. मी इथे असताना तुला सईची आठवण काय येते? येते, आता काय करू. नचिकेत, तू म्हणजे ना, अरे कालच तर तू. सई शिवाय घालवलेला एक सेकंड सुद्धा माझ्यासाठी एका वर्षासारखा आहे. सो नाव कॅल्क्युलेट, किती वर्ष झाली आहेत मला सईला भेटून. भेटेला तुझी सई तुला भेटेल उद्या. मला आत्ता भेटायचंय. नचिकेत, तू ना खरंच वेडा आहेस आणि यात शंकाच नाहीये आता. तर तुझ्या प्रेमात पडल्यावर मी वेडाच होणार ना. प्लीज माझ्यासाठी. ठीक आहे, आलेच. I love you, Sai. I love you so much. हा, हे दोघं जण वर कुठे गेले? काय चाललंय काय या दोघांचं? शयनगृहात गेले की काय? आता तर मला बघायलाच हवं. हो, पण आता वर जाऊ कसा? उठून जायचं वर. इकडे बघूया. जाई, मी खरं तर सईच्या प्रेमात पडलो, पण आता मला जाईच आवडायला लागले. इनफॅक्ट आता कन्फ्युज झालोय. मला जास्त कोण आवडतं, सई का जाई? पण हीच जाई एक दिवस नक्की पकडली जाणार आहे असं वाटतंय मला. कशाला टेन्शन घेते, मी आहे ना. अरे टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी, संपते अंतर झोक्यात.
गेले हे? नचिकेतकडे तर गेले नसतील ना? आज नचिकेत आणि सई दोघंच घरी आहेत. बापरे. शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. कभी जमी कधी नभी, संपते अंतर झोक्यात. खाली गेले. अहो अहो अहो, इथे काय करताय? काय आहे? इथे काय करताय? कुठे? मला नाही माहिती. काय हो, हे तुमच्या गळ्यात छायाचित्रण यंत्र आहे ना? आपलं फुलपाखरू. फुलपाखरू? फुलपाखरांची छायाचित्र काढत होतो, तर त्यांच्या मागे मागे कसा आलो मलाच कळलं नाही. हो का? हो. मलाही काहीच कळलं नाही बाई. काय? हेच की तुम्ही इथे कसं काय आलात? तुम्हाला फुलपाखरं कुठे दिसली, कशी दिसली? बरं ते जाऊ दे. तुम्ही माझं छायाचित्र काढा ना. तुम्ही काय पार्ल्याच्या स्वप्न सुंदरी आहात का तुमची छायाचित्र काढायला? त्याशिवाय तुम्ही माझ्याशी लग्न केलं का? हो हो, काढतो काढतो तुमची छायाचित्र. जा तुम्ही, जा लवकर जा. मधल्या फाटकात वाट बघते तुमची, लवकर या. हो आलो, काढतो तुमची छायाचित्र. जा तुम्ही, लवकर या. हो हो. अहो, आलो आलो. अहो, येताय ना? आलो आलो. आता ही छायाचित्र सईला दाखवली की सई त्या कांगारूला तिच्या मनातून आणि आयुष्यातून काढून टाकेल. वा वा अप्पा केतकर, तुम्ही बाजी मारलीत.
सई, आप्पा तुम्ही काही हवं होतं का? नाही खरं म्हणजे तुलाच काहीतरी द्यायला आलोय मी. मला? हो, एक गंमत आहे. तुला मी म्हटलं होतं ना. आप्पा हे छायाचित्रण यंत्र. हो अगं, ह्यातच आहे खरी गंमत. बघ बघ, त्या कांगारूचं खरं रूप बघून तुला धक्का बसेल. पण हे असे धक्के चांगले असतात आपल्यासाठी. बघ 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 बघ.